नमस्कार, मी शीतल खराडे. आपण पाहता श्रीगोंदा ऑल महाराष्ट्र न्यूज. आजची बातमी. ऐका ना, याची ऊस फाईल आहे. 2 मिनिटं. जेथे कुठेही दलित वस्ती नाही अशा ठिकाणी हा निधी टाकून किमान दलित वस्ती 50% असावी असा नगररचनेचा नियम असून व निधीचा गैरवापर करून तिथे नगररचनेचा निधी टाकलेला आहे व नगररचनेच्या जे शर्ती आहेत त्याचं उल्लंघन केलेलं आहे. तसेच 50% ना 50% दलित वस्ती पाहिजे. नगररचनेच्या अटी शर्तीनुसार 50% किमान दलित वस्ती असावी लागते. ते एकही घर दलित वस्ती नाही चौकशी करावी व याची चौकशी करण्यात यावी. श्रीगोंदा नगरपालिकेने लोकशाही अण्णाभाऊ साठे दलित वस्तीचा निधी अशोक हिरडे ते मेत्रेमाळा हे रस्त्यावर टाकला आहे. तेथे एकही दलित वस्ती नाही आहे. सदरील कामाचा लाभ दलित व नवबौद्धांना होईल याबाबतची खातरजमा मुख्य अधिकारी यांना बंधनकारक राहील. जागेची मालकी हक्क मापे हद्दी व क्षेत्रफळ याबद्दल वाद उद्भवल्यास त्या सर्वस्व नगर परिषद जबाबदारी राहील. हॅलो, मी सौ आशा हिरडेमाळा तिथून बोलते. सध्या आता आम्ही इथे सध्या उपोषणाला बसलेलो आहोत. कसं आहे की इथे सगळा शेतकरी परिवार आहे आमचा बसलेला आणि शेताचे आमचे प्रत्येक शेतकऱ्याला 1-1, 2-2 एकर शेती. त्याच्यामधून त्या लोकांनी काय केलं की शेताच्या बरोबर मधून रस्ता काढण्यात आला. मग शेतकऱ्यांनी जगायचं कसं तुम्ही सांगा आम्हाला. घेताना वेळेस आम्ही त्यांना सांगितलं की तुम्ही शेतीच्या जे शासनाचा जो नियम असतो त्या नियमाप्रमाणे बांधाच्या कडेने तुम्ही रस्ता न्या. त्यांनी न नेता आमच्या शेतामधली झाडं काढली. झाडं काढल्यानंतर आमची मुलं जी गेली त्या मुलांना दहशत निर्माण करून आमच्या मुलांना मारहाण करून बाजूला काढण्यात आलं. मग हा न्याय कुठं असतो? तुम्हाला जर सांगितलं तुम्ही कडेने रस्ता न्या तर तुम्ही कडेने न्यायचा प्रयत्न केला पाहिजे. शेतकऱ्यासाठी आज सगळं जग पुढे हे होतंय आणि तुम्ही असं का वागता? आमच्यासाठी आज आम्ही ह्या संत शेख मामाच्या महमद महाराजांच्या पांढरीमध्ये आज आमरण उपोषणासाठी बसलेलो आहोत आणि शेवटपर्यंत जोपर्यंत न्याय आम्हाला भेटत नाही तोपर्यंत आम्ही तसंच उपोषण चालू ठेवणार आहोत. आज जर आमचे मुलं त्या रस्त्याच्या बाजूला गेले तर तिथं त्या मुलांना आमच्या दमदाटी केली जाते आणि तिथून पाणी मधोमध रस्ता गेलेला असताना तिथून पाणी न्यायला गेलं तर तिथून खाली पाणी बी नेऊन देत नाही. मग जगायचं कसं? गुरांना घालायचं कसं? आज आमच्या शेतीवर आमचा प्रपंच आज शेतीवर कोंबड्या गुरं आणि ह्यांच्यावर आहे. मग ते आम्ही जगवायचे कसे? आमचं कुटुंब जगवायचं कसं? आज आम्ही काय 50 एकराचे मालक नाहीत. प्रत्येक माणसाला आम्हाला 2-4, 2-3 एकर शेती एवढीच आहे. मग शासनाच्या नियमामध्ये पसंत त्या पद्धतीने तुम्ही फक्त रस्ता बांधाच्या कडेने घेऊन जा. आमची कुठलीही हरकत नाही. आम्ही आमच्या शेतामधून आम्ही फक्त कडेने जा म्हणतोय, मधून जाऊ नका. एवढा प्रश्न असताना सुद्धा काही राजकीय नेत्यांनी पुढाऱ्यांनी नगरसेवकांनी त्यांनी हा हाताटीने परस्पर रस्ता केला आणि आमच्याकडे दमदाटी करून रात्री 10-11 वाजता रात्रीचा नेला आणि त्यामध्ये त्यांनी काठ्या बिट्या आणि हे दमदाम देऊन आम्ही आमच्या मुलांना त्यांना बाहेर काढले गेले आणि आमच्या घरी कुणीही नसताना त्यांनी पाहून हा कार्यक्रम केला. मग ह्या चुकीचा मग हा न्याय कुठवर सहन करायचा? आज शेतकऱ्यासाठी सारं जग पाठीशी उभं राहतं. मग आपलं जग आपली इथाचे गेले लोक गेले कुठे? इथाचे नेते पुढारी गेले कुठं? आज आम्ही 2 तास झाले इथं उपोषणाला बसलेलो आहोत. मग इथं येण्याचं काम त्यांचं नाही आहे का? जसं ज्या वेळेस नगरपालिकेची निवडणूक असते त्यावेळी 4-4 चक्रा आमच्या घरी केल्या जातात. मग आता सध्या आमच्यासाठी काय येऊ नये? आमच्या जीवाला काय आमचं महत्व नाहीये का? आम्ही माणूस नाहीत का? शेतकरी काय माणूस नसतो का? त्याला जगण्याचा अधिकार नाहीये हे तुम्ही मला परखड सांगा. आणि इथं तुम्ही 2 तासाच्या आत सर्वांनी पुढारी नेते बिते तहसीलदार पुष्पगंधा मॅडम त्या कुणी असतात त्यांनी इथं हजर राहणे आणि आम्हाला योग्य न्याय देणे एवढी विनंती करतो. माझ्या दारातून रस्ता केला पर वाट्यावरून केलेला रस्ता. माझा नवरा मुरा आडव गेला तर तू ढकलून दिलेला लुळू घेत होता माझा नवरा. पार रस्ता करू नका माझ्या दारातून. लेकरं बाळ माझी कशी वागायची ती म्हणली. आमची काही दखल नाही घेतली. पोलीस उभी होती त्यांनी पोलिसांनी सुद्धा आम्हाला बाजूला दाखल होती. रस्ता बांधून शासनाचं काय असेल ते आम्ही